ला सुरुवात करूया. कॅश प्राइज देखील अनाउन्स झालेला आहे टीम सागावसाठी की कियारा ठाकूर आणि तसेच जांभिवलीचे उद्योजक अनिल पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचे कॅश प्राइज अनाउन्स झालेला आहे. चला सलामीची जोडी पाठवा टीम निळज. चला सलामीची जोडी पाठवा टीम निळज. प्लीज अतिरिक्त वेळ घेऊ नका कारण यात नंतर देखील सामना बाकी आहे. सो प्लीज थोडं सहकार्य करा. सलामीची जोडी केतन पाटील आणि नितेश पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. याआधी आपण पाहिलं होतं की या आधीच्या सामन्यामध्ये एक लो टोटल डिफेंड केला होता. 30 धावा डिफेंड करून दाखवला होता आणि त्यामध्ये तो सामना 14 धावांनी जिंकला होता. ही महत्त्वाची गोष्ट लागली कारण या स्टँडर्डची बॉलिंग ज्याप्रमाणे केली निळजे टीमने. एकंदरीत आपण चर्चा करत होतो. मी जेव्हा पहिलं सत्र तिथे समाप्त केलं तेव्हा उल्लेख केला होता की मापक लक्ष, बट मापक लक्षाला मोठं लक्ष बनवलं बॉलर्सने ज्याप्रमाणे बॉलिंग केली. आणि दॅट्स वाय असं वाटतं की जो सत्र सध्या सगळीला सुरू आहे. आता ऑलमोस्ट 1 वाजायला आलेत आणि या अशा क्लायमॅटमध्ये खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं 4 ओव्हरमध्ये 30 धावा डिफेंड करून दाखवलं आणि त्या देखील 14 धावांच्या फरकाने तो सामना जिंकला टीम निळजेने. आणि या मॅचमध्ये देखील मजा येईल कारण दोन्ही संघ चांगले संघ आहेत. नितेश पाटील आणि केतन पाटील ही जोडी सलामीसाठी आलेली आहे. आणि पहिल्या षटकामध्ये बॉलर तयार होतो बॉलिंग मार्कवरती. वेदांत पाटील या पहिल्या षटकामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जवानवान क्रिकेट संघ जांभिवली तसेच आतिश दादांच्या वतीनं तुम्ही पाहतायत स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक 2025 हा तरार आपण अनुभवला. अतिशय चांगला खेळ प्रत्येकी टीमच्या माध्यमातून आपण आजच्या रजनीमध्ये पाहिला. बट आणखीन एक चांगली बॅटल आपल्या समोर येत आहे. दीपकदादा प्रतिष्ठान जर्मन निळजे आणि त्यांचा अगेन्स्ट टीम सागाव ही बॅटल या लढतीला होत आहे सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल. पगले षटक. बॉलर तयार होतोय वेदांत पाटील आणि स्ट्रायकिंग एंडवरती केतन. पगलाच बॉल वाईड ऑफ ऑफ फुल लेंथ होता. लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचं होतं बट बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉलने सुरुवात प्रमाणे ते करतात या पहिल्या षटकाला. बॉलर वेदांत पाटील. पण गती दरम्यान पाहायला मिळाली अगदी पहिल्या चेंडूवरती कारण या ज्या गतीने हा बॉल टाकण्यात आला. डॉट बॉलने सुरुवात या पहिल्या सत्राला. आता गती कमी केली. बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर धावतात. बॉल आणि फिल्डरमध्ये रेस सुरू आहे पण अखेरीस बॉल जिंकेल. फिल्डर हरतील. पहिला चौकार या पहिल्या सत्रामधला बॅटर केतन पाटील यांचा बॅटमधनं. येतो धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती. 4 ऑन द बोर्ड. एकंदरीत पहिला चेंडू फास्ट अँड फ्युरियस होता बट त्यात नंतर पेस ऑफ केला होता. कमी गतीने चेंडू टाकला होता. बट जर आपण पाहिलं तर एकंदरीत एक चांगला फटका कारण बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला आणि हवेमध्ये खेळलं होतं. चौकार पाहिला. नेक्स्ट बॉल. फुल टॉस. स्क्वेअर ड्राईव्ह पॉइंटला बॉल फील्ड झाला बट निशाणा जर सटीक लागला असता बट पाकलं गेलं. रनआउटची शक्यता बघा. फर्स्ट ऑफ ऑल जर स्ट्रायकर एंडला डायरेक्ट हिट आला असता तिथे काम तमाम होतं. इथं देखील चांगला थ्रो आला असता तर नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील काम तमाम होतं. पण दोन्ही बाजूंनी बॅटर्सला इथे जीवनदान मिळालं आणि त्यामध्ये घडलं का की सिंगल कंप्लीट. धावफलक 5 वरती. कारण जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट थोडं अवघड होतं बट त्यात नंतर केतन पाटील अर्ध्या विकेटमध्ये आले होते आणि तशा परिस्थितीमध्ये ज्या फिल्डरने बॉल थ्रो केला
थोडं लक्ष द्यायला हवं होतं. तिथे डेफिनेटली रनआउटची संधी झाली असती. आउटफील्डमध्ये तेच तर असतं, की बॉल फील्ड केल्यानंतर एक्झॅक्टली कोणत्या एंडला कोणत्या गतीने थ्रो करायचा आहे, ती गोष्ट आपल्याला समजणं ॲज अ फिल्डर मॅटर करतं. बट त्यामध्ये थोडी मिस्टेक घडली मागील चेंडूवरती. नेक्स्ट बॉल, धावफलक 5. लॉफ्टेड ड्राईव्ह इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल दरम्यान चालला डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझनला आणि जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. कव्हर एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डमध्ये त्याचा फायदा इथे घेतला नितेश पाटील यांचा बॅटमध्ये हा चौकार. लो फुल टॉस ड्राईव्ह करतात, मिसफिल्ड झाली आणि त्याचा फायदा नक्कीच मिळेल. सिंगल कंप्लीट. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 10 धावा धावफलकावरती. 10 ऑन द बोर्ड. आणि आणखीन जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक आहे शेवटचा एक चेंडू आणखीन शिल्लक आहे. आता देखील लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. इनफिल्डला क्लिअर केलं. आता डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा चेस आणि आता बॉल फील्ड झाला. थ्रो येईल तोपर्यंत दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. एकूण 12 धावा आणि कोणत्या प्रकारे विकेट ती गमावली नाहीये. बघा मागील सामन्यामध्ये बॅटिंग कमकुवत लागली, बट मागील सामन्यामध्ये ज्या मिस्टेक्स केल्या त्यामधनं आता शिकलेत आणि इम्प्रूव्हमेंट आता पाहायला मिळाली. कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा आणि कोणत्या प्रकारे विकेट इथे गमावली नाही या टीम निळजन. बघा चुका सर्वांकडनं होतात, बट खरा खेळाडू तोच जो त्या चुकांमधनं शिकतो आणि त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणतो. आणि इम्प्रूव्हमेंट चांगली, कारण आपण चर्चा करत होतो की मागील सामन्यामध्ये 30 डिफेंस झाला, 14 धावांचा डिफरन्सने मॅच जिंकली टीम निळजने. आणि तोच संघ आता या मॅचमध्ये पुन्हा एकदा शून्यापासून सुरुवात करायची होती आणि सुरुवात चांगली. 12 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर बॉलर सूरज भोईर. याआधी पिंपळगडचा अगेन्स्ट जेव्हा खेळले होते त्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच सूरज होता आणि तो सूरज दरम्यान तयार होतोय सेकंड ओव्हरमध्ये. चला वेळ कमी घ्या. सूरज भोईर ओव्हर द विकेट. लो फुल टॉस लीडिंग एज. बॉल हवेमध्ये फिल्डर येतात आणि कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न होता आणि जे फिल्डर होते त्या रिझममध्ये चिन्मय पाटील वेगाने आला, बट कॅच पकडायला हवी होती. कारण बघा आजच्या डेटला टेनिस बॉल क्रिकेट देखील जितकं अपडेट झालं, डेव्हलप झालं, ॲज अ फिल्डर जर तुम्ही कॅचपर्यंत पोहोचतात तर 10 आउट ऑफ 9 टाइम्स तुम्हाला कॅच पकडायचीच आहे. पण इथे पहा ऑलमोस्ट पोहोचले आणि असं वाटलं की इझी कॅच पकडतील, बट कॅच झाली ड्रॉप. बघा प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर कोणतीही कॅच कधी सोपी नसते जोपर्यंत तुम्ही तिला पकडत नाही. फुल लेंथ आहे. लॉफ्टेड फटका अलॉंग द ग्राउंड स्ट्रोक खेळलेत काऊ कॉर्नरला. दरम्यान बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल धावफलक. आता 15 वरती 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. केतन पाटील आता आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. केतननेच खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात या सत्रामध्ये मिळवून दिली, कारण पहिला चौकार केतनचाच बॅटमधनं आला होता आणि त्यानंतर तो मोमेंटम मिळाला आणि त्याला कंटिन्यू ठेवण्याचं कार्य नितेशने देखील केलं. फुल लेंथ आहे. हेलिकॉप्टर उडवला लॉंग ऑफला. फिल्डर मिस्टेक होणार नाहीये. पहिला धक्का लागला. बॅटर बाद झालेत केतन पाटील. का पहिला बॅटर बाद झाले केतन पाटील आणि क्रमांक 3 वरती
संतोष पाटील दरम्यान बॅटिंग करण्याकरिता येतात. संतोष पाटील क्रमांक 3 वरती आले. धक्का पगला लागला, पण सुरुवात आता चांगली आहे, ही महत्वाची गोष्ट. कारण याआधी आपण पाहिलं होतं मागील सामन्यामध्ये रेग्युलर इंटरव्हल्स वरती विकेट गेले, पार्टनरशिप नाही बनला, दॅट्स वाय फक्त 29 बनवण्यात आला. बट त्यानंतर या मॅचमध्ये सुरुवात चांगली आहे. खऱ्या अर्थाने एक चांगली सुरुवात महत्त्वाची होती, कारण जेव्हा तुम्ही चांगली सुरुवात करता तेव्हा तुम्हीच एक चांगला टोटलची नीव रचता, आणि ती नीव इथे रचली. बॅटर केतन पाटील आणि नितेशने. केतन बाद झाला, बट क्रमांक 3 वरती आता संतोष मैदानाच्या आतमध्ये. फुल लेंथ आहे, येत्या क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आता काऊ कॉर्नर रिसीव्ह फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट धावफलक्या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती, आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर आणखीन या ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक येते 2 चेंडू आणखीन शिल्लक आहेत. फुल लेंथ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फ्लॅट केला, गॅप मध्ये निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला भेद देत असताना बॉल सीमा पार, चौकार. केला होता त्याच्यावरती चर्चा सुरू आहे. चला विनंती असेल अंपायरने जो निर्णय दिला तो ऍक्सेप्ट करा. फिल्डिंग साइड. चला विनंती असेल जो निर्णय दिला तो ऍक्सेप्ट करा आणि सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. चला फिल्डिंग टीम सागाव, चला जास्त वेळ प्लीज घेऊ नका. जो अंपायरने निर्णय दिलाय तो मान्य करा आणि सुरुवात करा, कारण आयोजकांकडून देखील आम्हाला सूचना येतात. सो विनंती आहे. नो बॉलचा इशारा आला होता आणि हा चौकार देखील आहे, म्हणजे टोटल या 5 धावा आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल असेल. 5 धावा एकंदरीत इथे आला आणि धावफलक आता 21 धावा धावफलकावरती, आणि पुढचा बॉल फ्री हिट. नितेश पाटील चांगलीच बॅटिंग करतात, कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर नितेश पाटील यांचा बॅटमधनं हा दुसरा चौकार आपण पाहिला. आणि आता फ्री हिटचा बॉल देखील फ्री हिट. फ्री हिटचा बॉल लॉफ्टेड फटका, गॅप मध्ये आहे, फिल्डर धावतात पण बॉल निघून जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. पाकले गेले तर या मॅच मध्ये रन्स येतात आणि वेगाने येतात, ही महत्वाची गोष्ट. चौकार, आणखीन एक धावफलक आता 25, आणि या ओव्हर मध्ये चेंडू बाकी आहेत. शेवटचा एक. 25 धावा धावफलकावरती. लाजवाब खेळ आतापर्यंत नितेश पाटीलचा राहील, आणि नितेश जर असाच खेळला तर कदाचित 4 ओव्हर मध्ये आपण 50 देखील आसपास टोटल पाहू शकतो, कारण ज्याप्रमाणे बॅटिंग केली जात आहे. चला वेळ कमी घ्या सूरज. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला, आणि प्रॉपरली संपर्क नव्हता, बॅटचा अगदी टोलाच लागला होता. येतो डॉट, आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा ग्रेस धावफलक आहे 25, आणि रिमेनिंग खेळ बाकी येत्या 2 षटकांचा. 2 षटकांमध्ये 25. चला सागाव टीम कोणत्या प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता क्विकली फिल्डिंग सेट करा आणि पुढील षटकाला सुरुवात करा. आता दुसऱ्या एंडवरनं बॉलिंग करण्याकरिता बॉलर तयार होतात बॉलिंग मार्कवरती. रोहित भोईर दरम्यान या थर्ड ओव्हरमध्ये तयार होतात बॉलिंग मार्कवरती. समोर स्ट्रायकिंग एंडवरती संतोष पाटील असतील.
बघा अगदी नितेश चांगली बॅटिंग करतात आणि मी म्हणेन की आता या परिस्थितीमध्ये संतोषची साथ मिळणं देखील महत्त्वाचं राहील नितेशला. कारण बघा आता 2च ओव्हरचा खेळ बाकी 12 चेंडू आहेत आणि दोन्ही एंड्सने जर चांगली बॅटिंग झाली तर मी 50चा उल्लेख केला त्यापेक्षा देखील जास्त होऊ शकतात. बट या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य राहिले की बाउंड्री लाईन्स डीप आहेत. बाउंड्री लाईन जवळ नाही आहे. स्क्वेअर बाउंड्री जरी आपण पाकल्या त्यानंतर वी शेपमध्ये देखील जर आपण बाउंड्री लाईन पाकली तर ठीकठाक बाउंड्रीज आहेत आणि असं बॅटर क्लिअर करणं सोपं नाही आहे. पुल करायचं होतं टॉप एज विकेट कीपर कॅच पकडतील धक्का लागेल आणि बॅटर बाद झालेत संतोष पाटील. क्रमांक 4 वरती मागील सामन्यामध्ये मला वाटतं की मनाल क्रमांक 4 वरती आले होते आणि तुम्ही उल्लेख केला होता की निर्णय थोडा अयोग्य राहिला. पण आता सिद्धांतला पाठवलं क्रमांक 4 वरती आणि आता बॅटिंग ऑर्डरमध्ये जे चेंजेस केलेत त्याचा किती इम्पॅक्ट या पहिल्या सत्रामध्ये पडणार आहे. फुल टॉस ऑन साईडला स्ट्रोक डीपमध्ये आता मिड विकेटला फोल्डर येतात वेगाने बॉल फील्ड करतात आणि दुसऱ्या धावेचा कॉल रनआउटची शक्यता आणि पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांची मागणी इथे झाली. अंपायर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट चेक केलं जाईल. एक्झॅक्टली बॅटर सेफली क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही. बॅटर सेफ नॉट आउट म्हणजे 2 धावा कंप्लीट. बघा रिस्की रन जरूर होती बट आता वेळ देखील तशी झालेली आहे की रिस्क घ्यावा लागेल. 2 धावा मिळतील. धाव पळक आता 27 धावा. फुल लेंथ डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. पूर्णपणे सरप्राईज केलं बॅटरला कारण एकंदरीत इतक्या गतीने फुल लेंथ बॉल जेव्हा येतो तेव्हा एलिव्हेशन मिळवणं मोठा फटका खेळणं हे कोणत्याही बॅटरसाठी अवघडच कार्य राखलं. बट येतोय डॉट. या आधी आपण पाहिलं होतं पिंपलगडचा अगेन्स्ट खेळताना देखील रोहितने कमबॅक करून दिला होता आणि आता देखील तेच कार्य तो करतोय. प्लेड ऑन सफलता मिळेल. बॅटर सिद्धांत पाटीलला आता डगआउटची दिशा दाखवली रोहित भोईरने. धक्का लागला. हा तिसरा फक्त एक चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. श्रमान द्यायचा होता. फील्ड आउट. बघा 2 साऊंड आले होते. अंपायर्सने देखील तेच सांगितलं की बॅटचा संपर्क आहे आणि कॉमेंट्री बॉक्स पर्यंत तो आवाज आला होता कारण 2 साऊंड येतात तेव्हा 2 डिफरंट आवाज येतात आणि बॅटचा संपर्क होता ते अंपायर्सने देखील सांगितलं. सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा खेळ जाऊ फळक आता 29 आणि रिमेनिंग खेळ बाकी आहे त्या 6 चेंडूंचा. पहिलं सत्र बघा या 30 धावा डिफेंड केला आणि आता असं वाटतं की त्यापेक्षा 10-12 रन्स तरी जास्त मिळणार आहेत आणि 40 धावा जरी बनल्या ना तरी सुद्धा लेट नाईट एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल.
स्कोर कार्ड 29 आणि शेवटचं षटक या पहिल्या सत्रामधलं आणि बॉलर मिलिंद म्हात्रे. मिलिंद म्हात्रेवरती विश्वास दाखवला गेला. बघा हेच तर फरक आहे की जो सामना तुम्ही डे सेशनमध्ये खेळतात तिथे फार डिफरन्स पडतो आणि तोच सामना तुम्ही रात्रीचा 1 वाजता खेळता तेव्हा फार डिफरन्स पडतो आणि त्याचा प्रभाव दिसतोय. कारण बघा जर दिवसा हा सामना असता तर आपण म्हटलं असतं की 4 ओव्हरमध्ये 50 ते 55 बनवायला हवात, बट या परिस्थितीमध्ये 35 ते 40 देखील एक मॅच विनिंग टोटल आहे. बॅक ऑफ लेन होता हॅमट केलंय बॉल हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हर ला जे फिल्डर डीप मध्ये होते त्यांनी ही मिस्टेक केली आणि एक्झॅक्टली सिंगल घेतल्यानंतर दुसरीसाठी परतायचं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट नितेशने देखील विचार करायला हवी होती की सिंगल घेण्याऐवजी स्वतःला स्ट्रायकिंग एंडवरती थांबवायचं होतं. कारण बघा डेथ ओव्हरमध्ये होतं की जेव्हा एक वेल सेट बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जातो ना तेव्हा तो स्ट्रायकिंग एंडवरती येण्यासाठी तरसतो. बहुतांश वेळा आम्ही पाहिलं. सिंगल मिळाली धावफलक आता 30 धावा धावफलकावरती. 5 चेंडू आणखीन शिल्लक आहेत आणि इथे साऊंड आला बॅटची कडा. सफलता इथे मिळेल. धक्का इथे लागला. बॅटर बाद झाले दिशांत पाटील आणि धक्का लागला हा चौथा टीम निळजेला. नवीन बॅटर येतात बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 6 वरती आणि चेंडू शिल्लक आहे त्या पहिल्या सत्रामध्ये येणारे 4 चेंडू आणखी बाकी आहेत. आणि बघा जर आपण विचार केला स्कोर कार्ड सध्या सगळीला आहे 30. येत्या 4 मध्ये किमान 2 बाउंड्रीज इथे हव्या आहेत टीम निळजेला. कारण 2 ओव्हरमध्ये 25 होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं तर गेल्या 8 चेंडूच्या खेळामध्ये रन्स किती आला फक्त 5. बघा नाईट सेशनमध्ये हाच डिफरन्स होतो की एखाद्या ओव्हरमध्ये रन्स येतात आणि त्यानंतर रनगतीवरती असा स्टॉप लागतो की त्याला तोडणं अवघड होतं. स्विच हिट बॉल हवेमध्ये फिल्डर धावतात बट थोडीशी जम्पलिंग झाली आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं 2 पूर्ण तिसरीसाठी परतलाय नितेश आणि तिसरीचा प्रयत्नामध्ये बॅटर इथे रनआउट झालेत प्रथमेश पाटील. कारण जो उल्लेख मी केला की पहिल्या 2 षटकांमध्ये 25 होते आणि त्यानंतर परिस्थिती आता अशी झालेली आहे की 40 बनतील की नाही हा प्रश्न उभा झाला. हाच क्रिकेट आहे की या खेळामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत प्रॉपर फिनिशिंग टच मिळत नाही ना तोपर्यंत रिलॅक्स कधी होऊ नका. सातत्य राखा. गेम अवेअरनेस नावाची देखील एक गोष्ट असते ती देखील फॉलो करा. पुल करायचं होतं बट इथे देखील आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही या डॉट बॉल दरम्यान इथे येतो. बघा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत क्रिकेट या खेळामध्ये. कारण मी आधीही उल्लेख केला की क्रिकेटमध्ये जर तुम्ही डीपमध्ये जाल ना तर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या शिकण्यासारख्या आहेत. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग बॉल हवेमध्ये आहे बट लॉंग ऑन लॉंग ऑफ डीपमध्ये आहेत येत आहेत. बॉल फील्ड केला जातोय तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील. 2 धावा 2 धावांच्या मदतीने धावफलक आता 34 34 धावा धावफलकावरती आणि चेंडू शिल्लक आहे शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रामधला 34 34 धावा. शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रामधला शेवटचा बॉल पूल केलाय फिल्डर आहेत कॅच पकडली जाईल आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. 34 धावा बनवण्यात आलं आणि 35 धावांचं टार्गेट इथे सेट केलं टीम दीपक दादा प्रतिष्ठान जॉनवान निळजे टीमने अगेन्स्ट टीम सागाव. एक छोटासा इनिंग ब्रेक आणि त्यानंतर सेकंड इनिंगला होईल सुरुवात आणि
आवाज आपण ऐकूया मच्छिंद्रजी पाटील सरांचा या दुसऱ्या सत्रामध्ये. बट त्याआधी विशेष आभार व्यक्त मी करेन संपूर्ण जवाहरमान क्रिकेट संघ जांभिवलीचा की आज आम्हाला समालोचन करण्याची एक ही चांगली संधी तुम्ही दिली या स्पर्धेमध्ये. सर्वांचे विशेष आभार. आणि त्यात नंतर सेकंड इनिंगला जेव्हा सुरुवात होईल आपल्या समवेत कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील मच्छिंद्रजी पाटील सर. धन्यवाद. या लगेच उत्तम दर्जाची साथ आम्हाला आज कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांच्या वतीने देण्यात आली. मच्छिंद्र पाटील सर आणि विशाल पाटील. मच्छिंद्र पाटील सर की जुबानी. थँक्यू विशाल. थँक्यू विशाल. थँक्यू मॅडीना. बॅक टू क्रिकेट जिंकण्यासाठी गरज आहे ती 35 धाबांची. मगाशी 30 धाबा डिपेंड केला होता 35. आता वाऱ्याचा वाढलाय. रात्रीचे वाजतात 1:22. येस मॅडी. रुपेश ठाकूर यांच्याकडे लगातार 3 षटकारासाठी 3000 आणि लगातार 3 चौकारासाठी 3000 रुपये. स्वागत आहे तुमचं. एका बाजूला चिवरबा सगावून विकेट हॅट्रिक साठी सेवंतबाई अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ दत्ता पाटील यांच्याकडनं 1500 हॅट्रिक विकेट साठी. आणि यस तेवढेच. चला सचिन मात्रे आणि सूरज भोईर येत असताना 30 धाबा मगाशी डिपेंड केला. आता 35 करायचे. आता मात्र बघायचं संघ बदलला. वेळ बदलली. वाऱ्याचा वेग देखील वाढलाय. नितेश फुलटा चेंडू ऑन साइडला दिशा देत असताना दिशांत चेंडूला बॅकअप देतोय. हाच नितेश आहे ज्याने दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील बीमरसाठी चेक करायचं आहे. स्वर्गवासी दिवंगत कामगार नेते रतनभाऊ पाटील ट्रॉफीमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. 57 धाबा कुठल्या होत्या. 48 संघांमध्ये एकच असा फलंदाज होता ग्रामीण कल्याण डबलीच्या माध्यमातून ज्यानं एकमेव अर्धशतक झळकावलं होतं त्या दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील ट्रॉफीमध्ये. आणि तो नितेश पहिला चेंडू फुल टॉस मध्ये बीमरसाठी इथे चेक केला जाईल. बघायचं आहे एक्झॅक्टली हाईट फॅक्टर किती आहे. भरपूर वेळा असं होतं की जेव्हा तुम्ही ब्लॉक कॉल करण्याचा प्रयत्न करता फेअर डिलिव्हरी तेव्हा फेअर डिलिव्हरी आहे. भरपूर वेळा असं होतं की तुम्ही ज्यावेळी ब्लॉक कॉल करण्याचा प्रयत्न करता ज्युसी फुल टॉस किंवा लो फुल टॉस किंवा फुल टॉस किंवा बीमर होऊ शकतो. आणि हा प्रकार होता फुल टॉसचा. आणि पंचाने सांगितलं आहे मॅडी सरांनी सांगितलं की मॅके सर सांगत असताना फेअर डिलिव्हरी. एकच धाव. नितेशनं मगाशी पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या. आता संघ बदललाय. आता स्टाकेला फलंदाज सागवत संघाचा नामांकित फलंदाज सूरज भोईर.
मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे. बॅट अँड पॅड मध्ये चेंडू एक्झिक्युशन चांगलं होतं. लॉंग आपला बॅकअप आहे. सिद्धांत पाटील येत असताना एकच धाव, 2 धावा झाल्या असं मत घेतला नाही. गुड फिल्डिंग फ्रॉम द सिद्धेश, कारण तो सिद्धांतला लावले लॉंग ऑफला सीमारेखापर्यंत. कर्सरचं रेस्ट्रिक्शन आहे सर्कलचं. चांगला वारा सुटलाय, सोसाट्याचा वारा सुटलाय आणि धावांचा सुलसुलाट करायचा आहे, बघायचं आहे. अंगाला स्पर्श करणारा वारा. असं वाटतं की आता राजस्थानला आलोय. अशा प्रकारे रात्री वाडे सुटतात तिथे. ज्या पद्धतीने आम्ही कतारला देखील समालोचन केलं 2019ला, तेव्हा देखील तिथे रात्री असेच वारे सुटतात आणि अशी प्रचंड थंडी वाजते. आणि तसंच इथे देखील परिस्थिती निर्माण झाली. धावसंख्या 1 न वाढणार, पुढे धावसंख्या 2 न कन्वर्ट होत असताना पहिलं षटक थोडंसं नितेशचं चांगलं आहे, त्यामुळे फलंदाजानं शांत पवित्र घेतलाय. कारण कल्याण डोंबिवली ते दोन्ही नामांकित संघ एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. वॉट अ क्लास स्वीप केला याली स्लॉक स्लीप करत असताना आणि चेंडू बॅकवर्ड कलेक्ट रिझल्ट मध्ये बॅकअप चांगला आहे. साहिल आलाय. साहिल मात्र 2 धावा पुणे तिसऱ्याचा प्रयत्न नाहीये, नकार दिलाय. गुड फिल्डिंग. मग अशी देखील असं शतक्षण केलं होतं म्हणून 30 धावा डिपेंड करते आल्या होत्या. आता मध्ये 35 डिपेंड करायचे आहेत. सागवान संघाला चांगलं माहिती आहे नितेशची गोलंदाजी कशी आहे, केतनची गोलंदाजी कशी आहे. मग अशी त्याने गोलंदाजी पाहिली, ज्याला आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला. मनालची गोलंदाजी कशी आहे हे संपूर्ण माहिती आहे त्यांना, त्यामुळे नितेशला सन्मान दिला जातोय पहिल्या षटकामध्ये. चांगली स्ट्रॅटेजी. कल्याण डोंबिवली ते 2 नामांकित संघ एकमेकांना फाईट करत असताना मजा येईल सामन्यामध्ये. दुसऱ्या फेरीतला सामना खेळत असताना गोलंदाज तयार. ओ बाउन्स डिलिव्हरी, रायझिंग स्ट्रॉंग अपील मध्ये पंचाने सांगितलं बॅट ग्राउंडिंग झाली, कारण भरपूर वेळेला बॅट ग्राउंड होत असते. हेच पंच सांगत असताना गुड बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. काउंटर अटॅक, ट्रिमेंडस प्रेशर यासाठी संघ ओळखला जातो. मगाशी देखील असा सामना जिंकला, 14 धावांचा सामना जिंकलाय. आणि कमी स्कोरिंगचे सामने कसे जिंकले जातात याचा एक नवीन अध्याय निर्माण केला होता निलजे संघानं. खेचलाय, कॅचिटचा कॉल. करण बाडी चेंडू खाली, फलंदाज बाद. पहिल्या धक्कामध्ये परतावलं लगेच सूरजला. मागच्या सामन्याचा हिरो लवकर बाद झालाय. व्हॉट अ कमबॅक फ्रॉम द निलजा टीम. बर्फाच्या लादीवर झोपून मारतात, त्यामुळे उपाशी राहा पण गुन्हे करू नका मित्रांनो. ना बॅक टू क्रिकेट. 5 धावा कुठल्याच मैदानावरती. आता 30 धावांची गरज आहे. आता मात्र 18 चेंडू 30 धावा, मग अशी 24 चेंडू 30 धावा बघायचं. आता 18 चेंडू 30 धावा यावेळी डिपेंड करणार का. सागाव संघ मग अशी खूप चांगली कामगिरी केली, मात्र ज्या सागावच्या संघ सूरजनं मग अशी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारला तो लवकर बाद झालाय. षटक चांगलं राहिलं. मग अशी 6 धावा दिल्या होत्या, आता फक्त 5च धावा दिल्यात. नितेशनं पुन्हा त्याचा दर्जा दाखवला मैदानावरती. क्लास दाखवत असताना सचिन अजूनही मैदानावरती आहे. कॅप्टन ऑफ द टीम. भरपूर वर्ष सचिननं सागाव संघाची सेवा केली. सागाव संघाला एक चांगल्या उंचीवरती नेऊन ठेवलं आणि भरपूर वर्ष संघाचं नेतृत्व करत असताना संघाची जबाबदारी स्वीकारली. तो तुम्हाला पाहायला मिळतो सचिन मात्रे. नाम तर सुना होगा आणि तेच नाव आहे मैदानावरती. गोलंदाजाला मागच्या सामन्यामध्ये करणनं दुसरं षटक फेकलं होतं. 6 धावा दिल्या होत्या. एक चौकार देखील लावला होता आणि तो फलंदाज डावकुरा. साकेला फलंदाज चिन्मय पाटील. चिन्मय मगाशी अपयशी ठरला होता. आता बघायचं आहे. वाराचा प्रचंड वेग आहे आणि गोलंदाज करण. 1995 चित्रपट करण अर्जुन. खेचला फटका. हँडसम सीमा पर आउट पर. व्हाट अ शॉट. मॅग्निफिसेंट स्ट्रोक. नाइस डाव. दॅट्स अ स्वीट टायमिंग अँड दॅट्स अ 6. स्पर्धेत निघणार आणि कोणत्या संघात थांबण्याची उत्कंठ शिकायला पोहोचते. वाराचा प्रचंड वेग आहे. स्पर्श करतो. अंगाला भरला असं वाटलं की समुद्र किनारे आलोत. गेटवे ऑफ इंडियाला आपण बसलो की काय असं वाटतंय. कर्जामध्ये ॲटमॉस्फिअर आहे.
सुंदर ॲटमॉस्फिअर आणि चंद्र देखील अगदी डोक्यावरती आलाय. सुंदर क्रीडानगरी, अत्यंत सुंदर क्रीडानगरी, खूप सुंदर आयोजन. आणि सचिननं मात्र कुठला आता षटकार, सचिनला थांबवणं कठीण आहे कारण एक चांगला फलंदाज आहे. ब्लॉक हॉलचा चेंडू, बॅटर बॉलर बॅक ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बघायचा सचिन पोहोचणार की नाहीये. डायरेक्ट हिट. पंचानं सांगितलंय नॉट आउट. मग तिसऱ्या पंचाला रेफर केलाय का रिस्क घ्यायची नाहीये कारण मोठा फलंदाज आहे आणि सामना देखील मोठा आहे. त्यामुळे चेक केलं जाईल, मॅकॅसर चेक करतील. खूप झाले हिट केलाय गोलंदाजानं, कौतुक आहे गोलंदाजाचं. बघायचं आहे हा फलंदाज आऊट आहे की नॉट आउट आहे. जर आऊट असेल तर मात्र कलाटणीला गेल्या संघाला, जर नॉट आउट असेल तर मात्र खतऱ्याची घंटी वाजेल ती निलजे संघासाठी. रिस्की सिंगलची गरज होती का सचिनला? कारण आम्ही नेहमी हिंदीमध्ये म्हणत असतो, समुंदर पर राज करने वाले एक मछली के लिए नहीं रोते. जर तुम्ही समुद्रावरती राज्य करता तर मात्र एका मासासाठी गरज नाहीये. तशीच जर तुम्ही षटकार मारू शकता तर सिंगल डबलसाठी गरज का रिस्क घेण्याची. आणि मॅकॅसर नॉट आउट. यस, नॉट आउट. क्रिकेटने हमेशा योद्धाओं का साथ दिया है आणि ते दाखवल्या मैदानावरती. चिन्मय स्ट्राइक एंडला, गोलंदाज करण तयार. हो, ब्लॉकचा चेंडू एक्झिक्यूट चांगला होता, नाईसली प्लेड. साहिल चेंडू खाली आला, एकदा पुढे दिसण्याचा प्रयत्न, नकार दिलाय सचिननं. गुड डिसिजन, राईट डिसिजन. आता डगआउट मधनं आवाज आलाय, काय करतोय, थांबायचं आहे कारण रात्र वैरायची आहे. भय इथे संपत नाहीये. जिंकण्याची नेहमी भीती असणार आहे आणि हरण्याची देखील भीती मधावती असणार आहे. धाबा झाल्यात, आमचे दोन्ही स्कोरर सांगतील आम्हाला. 13 धाबा धापलकावरती, कुठाच्या 35 धाबा आणि 13 धाबा धापलकावरती. चांगली स्कोरिंग आमचे किशोर पाटील आणि आकाश पाटील. स्वागत आहे. याच गावातील आहेत ते स्कोरर, सुशिक्षित व्यक्तिमत्व आणि आपल्या स्कोरिंगला साथ देत असताना थँक्यू सो मच. 13 धाबा, मजा आहे सामन्यामध्ये. जसजसा सामना पुढे जाईल क्रिकेटचा दर्जा उंचावेल. हिट केलाय मात्र बघायचा आउट ऑफ पार की आतमध्ये होता. साहिल चेंडू खाली मात्र नाही जमले. एकदा पुढे प्रयत्न, 2 धाबा झाल्या असत्या मात्र चेंडूकडे सचिन पाहत राहिलाय. सचिनचा हा चेंडू बाहेर का गेला की वाऱ्याच्या विपरीत खेळलाय तो. वाऱ्याचा वेग सध्या पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे त्यामुळे वाऱ्याच्या विपरीत केलाय. तिसऱ्या पंचाने रेफर केलाय, चेक केला जाईल तिथे. यस, मॅकॅसर चेक करायचं कारण क्लोज आहे, क्लोज डिसिजन आहे. वाऱ्याच्या विपरीत केलाय. जर वाऱ्याच्या दिशेने शॉट असता तर षटकार गेला असता, मात्र वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं नेहमी समुद्रामध्ये लाटांवरती पोहणं कठीण असतं, लाटांच्या विरुद्ध दिशेनं. आणि बघायचं तर एक्झॅक्टली काय झालं तिथे. मॅकॅसर बघतील आता, त्यांची करडी नजर आहे आणि त्याच्या करडी नजरेने चेक केलं जाईल. सचिनला मगाची जीवनदान मिळालंय खरं खरं. पहिल्या षटकामध्ये 5 धाबा 35 धाबा कुठाच्या आहेत आणि मॅक्या सेफ आहे. चला, जेवढ्या धाबा फक्त एकच धाबा मिळणार. 14 धाबा दाफलकावरती. हे षटक कसं असणार आहे, किती धाबा येतील, चिन्मयची काय स्ट्रॅटेजी असणार आहे आणि करण किती कमबॅक करणार. ओ, केलाय कमबॅक. व्हॉट अ फिल्डिंग बाय विकेट किपर. मात्र पंचांचा इशारा वाईटचा. लेन चांगली लाईन मिस केली कारण टप्पामध्ये चेंडू स्लाइडली बाहेर निघालाय आणि पंचाने हेच पाहिलंय. विकेट किपरनं कुठे गॅदर केलं, फिनिश ऑफ डिलिव्हरी कुठे होती एक्झॅक्टली, विकेट किपरने चेंडू कुठे गॅदर केलाय आणि चेंडूची पिचिंग कुठे होती आणि चेंडू कुठे एक्झॅक्टली स्लाइडली टर्न झालाय या संपूर्ण. कारण फलंदाज डावखुर आहे त्यावेळेला लेग स्टंपचा चेंडू वाईट दिला जातोय आणि तो पंचानं काम केलंय. एकदा मिळणार 15 धाबा. अजून 20 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. व्हॉट अ मॅच, अटॅकिंग क्रिकेट. चेंज ऑफ पेच, चेंडू हिट झाला बॉडीला मात्र मिळणार एकच धाव. एका धावाने फरक पडू शकतो सामन्यावरती. लेग बाईस धाबा येतात. लिमिटेड ओव्हरमध्ये धाबा कशा येवत, त्या बॅटने येवत, लेग बाईसने अतिरिक्त येवत, कशाही येवत धाबा येणं फार महत्वाची बाब आहे. करता एका धाब्यासाठी संघर्ष करायचा आहे. याचं कारण आहे कारण दवबिंदूचं प्रमाण वाढलंय, ड्यू फॅक्टर आहे, खेळपट्टी मातीची आहे तर थोडंसं ओलसरपण निर्माण झालाय आणि त्यामुळे फलंदाजांना ॲडव्हान्टेज कमी आहे आणि गोलंदाजांना ॲडव्हान्टेज जास्त मैदानावरती. बघा त्या सामना कोण जिंकणार. वाट अ मॅच. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर मध्ये सामना केला जातोय. वंडरफुल बॉलिंग आणि ट्रिमेंडस प्रेशर. बघायचं फटकेबाजी देखील सचिनची चांगली आहे. सचिन जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत सामना सुरक्षित संघासाठी. ओ, ब्युटिफुल डिलिव्हरी with extra pace as well as right direction. Completion of the couple of the overs. धावसेकंद दापलकावरती 16 आणि 35 धाबा कुठायच्या आहेत त्यामुळे अर्ध लक्ष देखील पार करता आलं नाहीये. 35 धाबा कुठताना दमछाक होती संघाची. 16 धाबा समीकरण असणार आहे. 12 चेंडू 19 धाबांची गरज. 12-19 पुन्हा समीकरण. मगाशी
12-18 डिपेंड केल्या होत्या, आता 12-19 मजा येईल सामन्यामध्ये. यस डीज आहे. कहीं आए थे हमें गिराने लेकिन कुछ नहीं कर पाए, बीत गए जमाने. आणि असंच काही चित्र होतं मैदानावरती. येणारे चेंडू 12 आणि गरज येते आता 19 धाबांची. 12-19 या षटका धाबा आल्यात ते आमचे स्कोर आम्हाला सांगतील. पहिल्या षटकामध्ये आल्या फक्त 5 धाबा आणि या षटकामध्ये धाबा आल्या त्या 11 धाबा. त्यामुळे समीकरण बदलले. 12 चेंडू 19 धाबांची गरज आहे. मगाशी 12-18 खूप समीकरण वेगळं होतं, आता समीकरण फार वेगळं आहे. करता वेळ बदलले, सामना बदललाय, वाऱ्याचा वेग देखील वाहू लागलाय, सोसाट्याचा वारा. आणि आता फलंदाज देखील वाऱ्याच्या एंडनं होणार आहे. त्यामुळे फलंदाजाला ॲडव्हान्टेज असणार आहे त्या उजव्या फलंदाजाला. बघायचं सचिन किती स्ट्राईक घेणार. ॲज वेल ॲज सचिन विल बी ऑन द फील्ड, द मॅच विल बी सेफ फॉर द सागाव टीम. तर बघायचं आहे सचिनला किती टार्गेट केलं जाते, या षटकामध्ये किती धाबा येतात, शेवटच्या षटकात किती धाबा राहतात. या संपूर्ण गोष्टींचा शहानिशा केल्यानंतर हा सामना कोण जिंकणार ह्याची उत्कंठा शिगेला पोहोचणार. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा चांगला सामना. 12 चेंडू थरार क्रिकेटचा रंगतोय मैदानावर आणि थरार नाट्य रंगतोय मैदानावरती. कधी असं वाटतं की सामना सागाव जिंकणार, कधी वाटतं निलजे कमबॅक करणार. गोलंदाज तयार. मनाल पाटील मागच्या सामन्याचा संकट मोचक आणि सीमा पलीकडं हिट झाला षटकारांसाठी. कारण माहिती आहे चिन्मयला दबाव घ्यायचा नाहीये, लवकर अटॅक करायचंय. अटॅक करत असताना हल्ला बोल केलाय. पहिला षटकार या षटकातील. पहिला षटकार समोर ठेवलाय आणि समोर मात्र त्याचा हिशोब क्लिअर केलाय. 52 कट केला बॅकफुटला जाऊन वाडा पंच. चांगला फटका दाखवला पंचाल. सीमा पलीकडे चेंडू निघून जाय चौकारासाठी. चिन्मय इज ऑन फायर आणि मागच्या 2 चेंडू 10 धाबा आल्यात. समीकरण सोपं झालंय. आता समीकरण 10 चेंडू आणि फक्त 9 धाबांची गरज. कारण चिन्मयनं सामना खुला केलाय. मगाशी मारलेला षटकार लॉंग ऑफला आणि आता मारलेला चौकार तडम्यान रिझनला आणि मागच्या 2 चेंडू मध्ये आल्या त्या 10 धाबा. समीकरण होतं 12-19. समीकरण वेगानं बदल 10 चेंडू आणि फक्त 9 धाबांची गरज आहे. सामना अजूनही ऑन आहे. चिंतेचं बातन अजूनही आहे. मात्र सागाव संघ सध्या सुरक्षित समजतोय कारण एका बाजूला सचिन हिट करतोय तर दुसऱ्या बाजूला चिन्मय त्याला साथ देतोय. दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळे सामन्याचा कळ आता सागाव संघाच्या जास्त बाजूला समजला जातोय. बघायचंय 10 चेंडू 9 धाबा. खेचला फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला आणि केला तर सीमा पलीकडं पर्दाफाश. षटकार एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया चिन्मयचं. हुआ टाकिंग बॅटिंग डीजे. नऊ चेंडू आणि फक्त 3 धाबांची गरज. मागच्या सामन्याचा मॅचचा हिरो फक्त 2 धाबा दिल्या होत्या म्हणणं, मात्र चिन्मयला फेस करू शकला नाहीये. मगाशी त्याच्या समोर उजव्या हाताचे फलंदाज होते त्यामुळे तो गोलंदाजी करू शकला बॉला बॅक ड्राईव्ह. आणि आता त्याच्या समोर चिन्मय आहे डावकर हाताचा फलंदाज. चिन्मयवरती दडपण नाहीये. चिन्मय सहज क्रिकेट खेळतोय. त्याला माहिती आहे सामना आपल्या दृष्टिक्षेपात आहे. त्यामुळे 8 चेंडू आणि 3 धाबांची गरज आहे. मगाशी मनलला गोलंदाजी का चांगली केली कारण त्याच्या समोर उजव्या हाताचा फलंदाज होता. आता डावकरा फलंदाज झालाय. लेन बदलली, लाईन त्याची चेंज झाली आणि पंचांचा इशारा वाईटचा येतोय. त्यामुळे आता समीकरण सोपं झालंय, अगदी सोपं झालंय. 8 चेंडू आणि 2 धाबा. सचिन मात्र एक षटकार मारून त्यानं चिन्मयला गरम केलं आणि चिन्मयने सांगितलं की तू हिट कर, मी तुला साथ देतोय. आणि असंच होतंय जेव्हा संघनायक सेनापती मैदानावरती असतोय तेव्हा तो मार्गदर्शन करत असतोय आणि चिन्मयला मार्गदर्शन केलं सचिननं. सचिन खेळला नाहीये, त्याने खेळवलाय चिन्मयला. ब्लॉकाचा चेंडू एकदा मिळणार. ड्राईव्ह करत असताना सुंदर ड्राईव्ह केलाय आणि मिळणार ते एकदा. स्कोर इज इक्वल. जिंकण्यासाठी फक्त एका धाब्याची गरज. कंपल्सरी चेसिंग करायचंय. तर निलजे संघाचे स्वप्न आता कमी दिसायला लागलेत कारण मगाशी 30 धाबा डिपेंड केल्या होत्या, आता 35 डिपेंड करायच्या होत्या. मगाशी संघ वेगळा होता, आता संघ बदललाय.
त्यावेळेला भरपूर चेंजेस झालेत. आता समीकरण 7 चेंडू आणि फक्त एका धाब्याची गरज. अंब्रेला क्षेत्ररक्षण टेस्ट क्रिकेटचं क्षेत्ररक्षण सध्या लावण्यात आले. सर्कलमध्ये जास्त खेळू पाहायला मिळतील. मध्ये बघायचंय चिन्मयचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीने फटकेबाजी केली चिन्मयनं. नाहीये शेवटच्या षटकाचा वापर करावा लागेल. 6 चेंडू 1 धाब्याची गरज. या षटकामध्ये धाबा आले ते तब्बल 18 धाबा. 18 धाबा आले त्या षटकामध्ये. तर षटक मागं ठरलं. कदाचित चेंजेस झाले असते. केतनने षटक फेकलं असतं तर काही वेगळं चित्र असतं का? हो कदाचित असू शकलं असतं. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. मजा आली या स्पर्धेमध्ये. आमचा लास्ट स्पेल आहे. उद्या पुन्हा एकदा तुमच्या समोर आम्ही हजर होऊ या स्पर्धेसाठी फायनल साठी. मध्ये पुढच्या सामन्याची संपूर्ण जबाबदारी मॅडीकडे आम्ही देतोय कारण आम्हाला भरपूर लांबचा प्रवास करायचा आहे. आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. बदलापूरची जबरदस्त स्पर्धा. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अंबरनाथ माफ करा. केतन पाटील बघायचं. केतन मगाशी फेकलेलं मेडन षटक आता त्याची खरी गरज आहे. कारण आता जर मेडन षटक फेकलं तर सामना तुम्ही जिंकू शकता. मात्र आता कठीण फार वाटतंय कारण दोन्ही फलंदाज सेट आहेत. मगाशी जगन्नाथाचे फलंदाज बाद झाले होते एका मागणं एक. त्यामुळे ते फलंदाज नवीन होते. मात्र हे दोन्ही सेट फलंदाज आहेत. चेंडू नाही तर त्यांना फुटबॉल दिसतोय कारण सेट झाले त्या मैदानावरती. चिन्मयचं मी विशेष कौतुक करेन. काय फंटास्टिक स्पेल खेळलाय. वाईट या सामना संपलाय. चला हार्ड लक निलची टीम आणि गुड लक. मॅन ऑफ द मॅचचा घोषणा मी देतो. चिन्मयला देतो मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. त्यानं कुठल्या त्या धावा प्रचंड धाबा किती कुठल्या तरी चिन्मयने प्लीज 18 धाबा कुठल्या त्यानं तो ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या बिंदास शिशम्यांचे देखील भरपूर कौतुक करेन मी. प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. आमचे बंटी दादा असतील सर्वांची प्रचंड मेहनत आहे. आणि मॅन ऑफ द मॅचची घोषणा मी केली ऑलरेडी. या मॅडी पुढच्या सामन्याची पूर्ण सूत्र त्यांच्या हातात देतोय. येस येस. तर सागाव संघ तुमचे 2 प्रतिनिधी एक संघनायक. येस 2 प्रतिनिधी एक धावपटू तुम्हाला चेस करायचं रेस लागणार आहे आणि तदनंतर कोणी संघाचा. चला मॅडी मॅन ऑफ द मॅचची घोषणा करा. आपण देऊया आणि आम्ही आपली रजा घेतो. उद्या पुन्हा भेटू याच मैदानावरती. उद्या ठीक 6 वाजता CCBI रिपोर्ट करायला सांगा ना आणि 7 वाजता पहिला चेंडू टाकू. पण आज उशीर झालाय. उद्या उशीर नकोय प्लीज. थँक्यू. सर्व संघांना शुभेच्छा देतोय आणि आम्ही आपली रजा घेतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. शुभरात्री.